पेल्विक बोन याबद्दल माहिती देणार आहे. तर पेल्विक बोन हे कटीर याला म्हणतात मराठीमध्ये, आणि यामध्ये 4 मेन बोन एकत्र येऊन हे बोन तयार होते. यामध्ये हे आणि हे 2 इननॉमिनेट 2 बोन असतात, आणि त्यामध्ये अजून 3 बोनचं हे झालं असतं, ते एकत्र झालेले असतात. या बोनला म्हणतात इलियम, त्या मधल्या बोनला म्हणतात इशियम, आणि या बोनला म्हणतात प्युबिस. ह्या 2. आणि ह्या बोनला म्हणतात सॅक्रम. हे जे मोठं आहे त्याला म्हणतात सॅक्रम, आणि हे सगळ्यात खाली आहे याला म्हणतात कॉकिस. याला म्हणतात कॉकिस. त्या सॅक्रमच्या मध्ये जे छिद्र दिसत आहेत त्याला म्हणतात सॅक्रल फोरॅमेन्स. जिथेही छिद्र असतात हाडांमध्ये असे मोठे मोठे, तर त्यांना फोरॅमेन्स म्हणतात. हे जे आहे खालच्या ह्या हाडाचे हे छिद्र याला म्हणतात ऑब्च्युरेटर फोरॅमेन. याला म्हणतात ऑब्च्युरेटर फोरॅमेन्स. आता मी तुम्हाला या बोन्स बद्दल जास्त माहिती सांगते. तर हे जे आहे याला म्हणतात इलिया क्रेस्ट. हे जे आहे याला म्हणायचं इलिया क्रेस्ट, आणि हे जे आहे हे त्याला म्हणायचं अला ऑफ इलियम. अला ऑफ इलियम. आणि हे जे टोक असतात त्याला म्हणतात अँटीरियर सुपेरियर इलियाक स्पाइन. त्या खालच्याला म्हणायचं अँटीरियर इन्फेरियर इलियाक स्पाइन. आणि हे जे आहे हे इशियमचं इलियाक स्पाइन आहे. इशियर हे इलियाक स्पाइन, आणि हे प्युबिक बोन आणि हे प्युबिक बोन, ते दोन्ही मिळून तयार होते सिम्फॉसिस जॉईंट किंवा सिम्फॉसिस प्युबिस हे बोन. इथे हे जे टोक आहे हे 2 या प्युबिकच्या शेजारी त्यांना म्हणतात प्युबिक ट्युबरकल्स. हे जे 2 टोक आहेत ना यांना म्हणतात प्युबिक ट्युबरकल्स. आणि हे जे आहे हे त्याला म्हणतात सॅक्रल प्रोमेंटरी. सॅक्रल प्रोमेंटरी. आणि हे फोरॅमेन जे आहेत सॅक्रल मधले हे स्पायनल कॉर्डच्या मज्जातंतूंसाठी असतात. तिथे मज्जातंतू जातात तिथून, आणि आपल्या स्पायनल कॉर्डला ही पेल्विस सपोर्ट देत असतं, आणि आपल्या पोटातले जे अवयव आहेत त्यांना सुद्धा. हे जे गोलाकार भाग दिसतो हा जो गोलाकार भाग दिसतो तुम्हाला त्याला म्हणतात पेल्विक ब्रिम. आणि हे ऑब्स्टेटिकच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. म्हणजे डिलिव्हरीच्या वेळेस हा ब्रिम बरोबर पाहिजे असतो. आणि ह्या पेल्विसला गायनेकॉइड पेल्विस म्हणतात. जे स्त्रियांमध्ये असतं, स्त्रियांचं पेल्विस त्यांना गायनेकॉइड पेल्विस म्हणतात, आणि पुरुषांमधल्यांना अँड्रॉइड पेल्विस म्हणतात. तर हे जो भाग आहे हा मोठा गोल पाहिजे असतो, थोडा हार्ट शेप मध्ये आणि मोठा. तर हे डिलिव्हरीसाठी चांगलं असतं. यामध्ये जर डायमीटर्स कमी जास्त असले तर मग डिलिव्हरीला प्रॉब्लेम येतो. हा गोल भाग झाकल्यानंतर हा जर गोल भाग झाकला आणि जो वरचा भाग राहतो त्याला म्हणतात ग्रेटर पेल्विस, आणि हे खालचा भाग असतो ह्या ब्रीमच्या खालचा त्याला म्हणतात लेसर पेल्विस. लेसर पेल्विस. परत ट्रू पेल्विस सुद्धा म्हणतात. ट्रू पेल्विस कारण त्यामध्ये महत्वाचे ऑर्गन्स असतात, जसं की युरिनरी ब्लॅडर आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स. आणि वरती ॲबडॉमिनल कॅव्हिटी असते, आणि दुसरे महत्वाचे तितके ऑर्गन्स नसतात, म्हणून याला फॉल्स पेल्विस म्हणतात वरच्या भागाला. तर ही होती थोडक्यात पेल्विस बद्दलची माहिती. म्हणजे पेल्विसचे बोन कसे कोणते असतात आणि कसं तयार होतं. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा.